एक गोष्ट जी ठाण्याच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने माहीत नसेल ती आज मला सांगायची आहे की ठाणे महानगरपालिका ही 1982 साली झाली, पण ठाणे नगरपालिका ही देशातली साधारण पहिली 1863 साली झाली. याचा संदर्भ मी अशासाठी देतोय की एक आपण तुलना करूया. 1982 मध्ये ठाणे महानगरपालिका झाली आणि 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका झाली. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की गेले काही दिवस म्हणजे एक रेकॉर्ड या ठाणे महानगरपालिकेने केला की 3 दिवस महासभा चालली आणि अतिशय उत्कृष्ट अशा सूचना आमच्या सगळ्या तरुण नगरसेवकांनी, नवीन नगरसेवकांनी, तसेच अनुभवी नगरसेवकांनी दिल्या. आजची ही महासभा संपली ती सकाळी 6 वाजता संपली. म्हणजे किती मेहनत आमचे सगळ्याच पक्षाचे नगरसेवक करत आहेत. आता मला 2 गोष्टी प्रामुख्याने आयुक्तांना आणि महापौरांना विचारायच्या आहेत. पहिले, तुम्ही जे बजेट 6200 कोटी रुपयाचं दिलं आणि त्याच्यानंतर ज्या सूचना आमच्या नगरसेवकांनी मांडल्या, त्याच्यावर अभ्यास केलं, चांगली मांडणी केली, 3-3 दिवस बोलले, त्या सूचनांची काही अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे की नाही, हा एक. दुसरं, आज मी सकाळी पेपर वाचला तर बघितलं की नवी मुंबईनी आज त्यांचं बजेट सादर झालं, ते 6700 कोटीच्या घरात गेला, 6728 कोटी. मग मी जरा तुलना केली, थोडासा अभ्यास केला की गेले 10 वर्षात ह्या ठाणे महानगरपालिकेचं बजेट 2400 कोटींनी वाढलं, नाही मला वाटतं 3400 कोटींनी वाढलं. आणि त्याच कालावधीत नवी मुंबईचं बजेट 4700 कोटींनी वाढलं. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन कमी पडतंय. ज्या वेगाने आपण वाढायला पाहिजे होतं आपलं बजेट, त्या पद्धतीने वाढत नाही. दुसरं, जर तुलना या 2 महानगरपालिकांची करायची झाली तर आपलं पॉप्युलेशन हे नवी मुंबईपेक्षा किमान 10 लाखांनी जास्ती आहे. आणि असं असताना पर कॅपिटा जर म्हटलं तर ते आपल्या किती पुढे आहेत ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल. म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगतोय की थोडा जोर तुम्ही आवकावर द्या, थोडा ग्राउंडवर आणखीन काम करा, जेणेकरून आम्हाला देखील वाटेल की ठाणे महानगरपालिका चांगलं काम करते.